रामकृष्ण रिपब्लिक. शुभ सकाळ सर्वांना. अजून आपल्याला जायचं सासरोडीला, पण आली होती खाद्याची गाडी. मग खाद्याची गाडी खाली केली, मग आलो होतो आपण घरी. कसं आहे ना, माहेराला जायचं म्हणलं मॅडमचं पोरांचं आवरलेलं होतं, फक्त माझं राहिलं होतं. मग काय आपण कपडे बदलले, पटपट निघायची तयारी झाली. कुठं मला ते मामाच्या गावाला म्हण, मामाच्या गावाला म्हण. मी मामाच्या गावाला म्हण, मामाच्या गावाला जायची. हा कुठं जायचं चिवताई? बरं. आता कसं आहे ना, कामामुळे काय असं वेळ भेटतच नाही बरं का कुठं जायला विथ फॅमिली. आणि आज थोडंसं फ्री मध्ये निघालो होतो आम्ही, कारण की धोंड्याचा महिना होता आणि शेवट का व्हायना पण आपल्याला सासरवाडीचा कॉल आलाच होता. कसं आहे ना, धोंडा जेवण म्हणजे आता तुम्हाला काय बाकीचं सांगायची गरजच नाही, नाही का? कसं आहे ना, कुठं पाहुण्याकडे जाताना काय खाली आत जाणं काही योग्य वाटत नाही बरं का. मग आपण आहे ना राजस्थान स्वीटवरती एका ठिकाणी थांबलो बरं का कोकणात. मग काय पूर्ण फॅमिलीसाठी आईस्क्रीमचा फॅमिली पॅक घेतला आणि लाडक्या मेवण्यांसाठी कॅडबरी घेतली बरं का आपण तिथं. मग काय 55 किलोमीटरचा आहे ना प्रवास करून आपल्याला मारायचा होता. आता टर्न कुठून मारायचा होता? भातकुडगाव फाट्यापासून जवळच शेवगावच्या अलीकडे जे काय देवटाकळी गाव आहे ना आपलं, तर ती सासरवाडी बरं का. मग काय कच्च्या रस्त्याला लागून आपण गेलो होतो सासरवाडीत. आणि सासरवाडीत काय सगळा ब्लॉक शूट काय करता नाही आला बरं का. कसं आहे ना, मोठे मामा ते थोडीशी स्ट्रिक वाटत आहे, पण तरी पण जेवढं होता ना तेवढं शूटिंग केलेलीच बरं का. आपण काय काही केली नाही. डेअरीवरचं सगळं आवरून जायचं होतं, त्याच्यामुळे जाता उशीरच झालता बरं का. मग उशीर झालता तर गेलेच तिने ताटं करून लगेच जेवायला वाटलं होतं. आता आहे ना जावायला धोंडा म्हणल्यावर त्याच्यात काहीतरी निघणारच, म्हणून आपल्याला निघाला होता 5चा कॉइन. काय जेवण झाल्यावर लगेच कपडे खरेदीला पाठवलं होतं मामाने दुकानात. कसं आहे ना, कधी गेलं का कपड्याशिवाय काय मामान ते परत येऊन नाही देत बरं का. आपल्याला काय ते बरोबर नाही वाटत, पण ते म्हणले आता धोंडा करावाच लागेल, काय अडचण नाही, घ्यास तुम्ही. म्हणलं आता काय अडचण नाही, सायनात घीच एखादं चांगला ड्रेस तू. मग काय त्याच्यानंतर पोरांची बी खरेदी झाली कपड्याची, मॅडमला पण साडी घेतली. आणि मग काय निघालो होतो आम्ही घरी. मग काय मामा म्हणले तुम्ही आमच्या लय मोठ्या वादळाला सांभाळत आणि असंच इथून पुढे व्यवस्थितरित्या सुखरूप संसार करा. मग काय मस्तपैकी टिळा वगैरे लावून ना मामाने कपडे देऊन ना आपला थाटात सत्कार केला. आणि कसा ना भाऊ, सासरवाडी पाहिजे दाशी पाहिजे, जावई पाहिजे दासाच पाहिजे बरं का. काय उगं खुजटेलो आणि राहणार लोक आहेत काही ते चायला. काय चिल्ल्या पाल्यापासून सगळे सगळं धुवून आणले ते मामान त्यांनी. खरं भगवंताचे आभार मानतो मी, काशी सासरवाडी भेटणं म्हणजे काही सहज सजी नाही बरं का. मग काय सासूबाईने लेकीला पण साडी दिली. आता काही गडबडीच्या नादात मंडळीचे काय ध्यानात नाही राहिलं बरं का. कामात काम चाललंच आहे. आईची ओटी भरावं लागते अधिक महिन्यात. पण ना आमच्या मेवणी बाई ना लय हुशार बरं का. त्यांनी आधीच साडी आणून ठेवली होती. मग अर्चनाच्या हाताना तिच्या मम्मीची ना ओटी भरण झाली. आणि माणसा स्वभाव कसा ना पाण्यासारखा पाहिजे बरं का. जिथं गेलं तिथं मिसळता आलं पाहिजे. मग म्हणलं चला मामा फोटो घेऊ, म्हणलं आपण फॅमिली फोटो एक सगळ्यांसोबत रेडी. लवकर चला सगळे उभा राहा. चला 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 शिवताई चला चला, तुम्ही पण चला. नंतर मग एक फोटो घ्याल माझा. चल सोनतीचा चल ना, चला चला येईल घ्या माग. मग काय सगळे फोटोसाठी उभा केले. मग आपण पण नाही ना सासऱ्यापाशी जाऊन उभा राहिलो. म्हणलं आता आहे ना फोटो क्लिक करू. अपने तो अपने होते हैं, अपने तो अपने होते हैं. आणि कसं आहे ना, ज्या माणसाला मन आहे ना त्याच्या नक्कीच डोळ्यात पाणी आलं असणार बरं का. तिथं काय विषय नाही. तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये कळवा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद.